महंत जितेंद्र महाराज, यानंतर शांत संयमी आणि जमिनीवर पाय असलेले पर्यटन मंत्री इंद्रनील नाईक साहेब यांनी आपले विचार व्यक्त करावेत अशी मी त्यांना विनंती करतो. बोलो सेवालाल महाराज की, बोलो स्वर्गीय वसंतराव नाईक की. जय. संत श्री सेवालाल महाराज, धर्मगुरु रामराव महाराज, महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज, घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, आज श्री संत सेवालाल महाराज जयंती पर्यटन महोत्सव अशा या कार्यक्रमाला मंचावर उपस्थित आपल्या सर्वांचे लाडके राज्याचे उपमुख्यमंत्री सन्माननीय एकनाथजी शिंदे साहेब, ज्यांना आपण नुकतंच ऐकलं ते आपल्या सर्वांचे लाडके माझे मोठे बंधू सन्माननीय श्री संजय राठोड साहेब, मंचावर उपस्थित सन्माननीय महंत बाबूसिंगजी महाराज, खासदार संजयजी देशमुख साहेब, सन्माननीय कबीरदासजी महाराज, सन्माननीय सुनीलजी महाराज, सन्माननीय जितेंद्रजी महाराज, सन्माननीय शेखरजी महाराज, सन्माननीय यशवंतजी महाराज, उपस्थित मंचावर माझे मोठे बंधू विधान परिषदेचे आमदार सन्माननीय राजेशजी राठोड, श्री किरणजी सरनाईक, सईताई डहाके, हरिभाऊजी राठोड, TCजी राठोड, सन्माननीय मेहरबान राठोड साहेब, माझी पत्नी मोहिनी, आमच्या वहिनी सन्माननीय शीतलताई राठोड, माझा पुतण्या सोहमजी, उपस्थित सर्व मंचावरील मान्यवर. खरं म्हणजे मला प्रश्न होता की संजूभाऊ आपण इथे एवढं काम केलं की मला असा प्रश्न होता की माझाही हातभार कुठेतरी लागलं पाहिजे आणि ती संधी आज पर्यटन विभागाचा मंत्री म्हणून मला दिली, त्याबद्दल पण मी शिंदे साहेब, सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि आमच्या सुनेत्रा वहिनी यांचं आभार व्यक्त करतो. आणि सर्व सुरू करायच्या आधी माझे राजकीय गुरु स्वर्गीय श्री अजितदादा पवार यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो. आपल्या सर्वांना माहिती आहे की ही दुःखद घटना पूर्ण महाराष्ट्रासाठी फार वेदनादायी होती आणि आम्ही त्या पक्षाचे त्यांच्या खाली काम केलेलं म्हणून आम्हाला याच्यातून सावरायला फार वेळ लागला आणि ही खमी कधीही भरून निघणार नाही अशी आहे. आज आपण सर्वांना पवित्र पोहरादेवी नगरीत बंजारा समाजाची काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या भूमीत परमपूज्य संत सेवालाल महाराज यांच्या जयंतीनिमित्त आयोजित जो कार्यक्रम केलेला आहे, या कार्यक्रमाची भव्य अशी रूपरेषा ठरली आणि आपण सर्वांनी याची शोभा वाढवली. त्यासाठी पण आपल्या सर्वांचं, सर्व जनतेचं मी आभार व्यक्त करतो. शेन जय सेवालाल, सेन खूप खूप आभार. महाराष्ट्र पर्यटन विभागीय, मी 2 मिनटं गोरमाटीम बोलू छू. महाराष्ट्र पर्यटन विभागीय, महाराष्ट्र PWD विभागीय किंवा महाराष्ट्र उद्योग विभागीय मार्कांचे छो खाताचं व छो खाता माहिती हे 3 खाता असेच जे मी आजी आपण काही आता काम कर सकाचा. मी आवर्जून एक विषय असं सांगतो. सन्मान्य बाबूसिंग महाराज, माझी मुंबईत भेट झाली त्यांची आणि त्यांनी मला सांगितलं की तुम्ही सन्मान्य अजितदादांना सांगून जे 2 वर्षापूर्वी एक पोंडुळ ते पोहरादेवी, कारण की त्या हायवेवरून येणाऱ्या लोकांना डायरेक्ट पोहरादेवीचा रस्ता देण्याचं आपण कबूल केलं होतं आणि ते सन्मान्य अजितदादांनी तेव्हा आपल्याला तिथे दिलं आणि त्याचं काम आज आपल्या इथे बघतोय की 70% तिथं पूर्ण झालेलं आहे. मी आवर्जून बाबूसिंग महाराजांचा उल्लेख याच्यासाठी करतो की त्यांनी मला सांगितलं की बेटा, सिंगतवरून इथपर्यंत हा रस्ता फार छोटा होऊन राहिलो आणि गर्दी जर वाढली तर आपल्याला तिथे सांभाळणं अवघड होईल आणि तो हॅममधला रस्ता होता, त्याला वेगळा निधी देता येणार नव्हतं. म्हणून मी काय केलं, मग
माझ्या मतदारसंघातलं रोड कमी केलं आणि आपल्याला पोहरादेवीला येण्याचं रोड त्याला मोठं करण्याचं काम तिथे मी, कारण की असे निर्णय जेव्हा आपण घेतो तेव्हा आपल्याला समजते की आपण सन्मान्य आपल्या सर्व समाजाचे नेते यांचं काम आपण तिथे करतो, तरी सेवालाल महाराज यांच्या आशीर्वादानेच तिथे बसलेलो आहे हे आपल्याला विसरायला नको कधीच. मी संजू भाऊला एवढं सांगतो, संजू भाऊ तुम्ही असे कार्यक्रम घेत राहा, कल्पना असेल मनात घ्या, माझा पाठिंबा आपल्याला राहील. माझ्या खात्यातून जेवढे मदत लागेल मी सन्मान्य आमच्या सुनेत्रा वहिनींना सांगून त्या खात्यात पण मदत तिथे करायला तयार आहे. एकनाथ शिंदे साहेब आहेत, त्यांच्या मार्गदर्शनाखाली आपण तिथे व्यवस्थितरित्या काम करू. मी काही मागण्या होत्या त्याच्या आधी सर्वप्रथम तर मी जो वाशिम जिल्ह्यात येथील जो वैद्यकीय महाविद्यालय आहे त्याला संत सेवालाल महाराज यांचं नाव दिल्याबद्दल मी महायुती सरकारचं खूप खूप बंजारा समाजातर्फे साहेब आपलं आभार व्यक्त करतो. त्याचप्रमाणे आज ज्या मान्यवरांना पुरस्कार मिळणार आहे ते पुरस्कार का देतोय आपण, तर समाजासाठी काहीतरी चांगलं काम त्यांनी केलेलं आहे आणि तो काम करताना समाजाने त्यांचं डोळ्यासमोर दृष्टिकोन ठेवून समाजासाठी कसं भविष्यात काम करायला पाहिजे याची प्रेरणा त्या पुरस्कारातून मिळणार आहे. मी परत एकदा आपल्या सर्वांना एवढंच सांगतो, मी इथे येण्याआधी सन्मान्य पालकमंत्री दत्तात्रय भरणे साहेबांना फोन केला आणि त्यांनी मला सांगितलं की माझं येणं होणार नाही. सुनेत्रा वहिनींनी एक बारामतीत कार्यक्रम ठेवला असल्यामुळे सुनेत्रा वहिनी आणि ते दोघं येणार नाही. सन्मान्य निलय नाईक साहेबांचा पण मला फोन आला की माझं नाव तिथे आहे, आवर्जून घेशील की. मी आठवण केली आहे, माझी बायपास सर्जरी झाली आहे त्यांची निलय नाईक साहेबांची, म्हणून ते पण हजर राहू शकले नाही. तसंच मी महायुतीकडून आपल्या सर्वांना एवढं शब्द देतो की महायुती या बंजारा समाजासाठी नेहमीच तिथे आपल्या पाठीशी उभे राहणार, मला असं तिथे दिसते. आणि महायुतीचं सरकार म्हणजेच हा बंजारा समाजाचं सरकार. मी एवढंच बोलतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. धन्यवाद साहेब. यानंतर मान्य नामदार संजय राठोड साहेब यांच्या संकल्पनेतून मागच्या वर्षीपासून आपण सेवारत्न पुरस्कार दिला जातो आहे. या मान्यवरांचा सेवारत्न पुरस्कार देऊन पुरस्काराचं स्वरूप आहे 51,000 रुपयाचा धनादेश, मानपत्र, मेमेंटो व बंजारो की राह हे पुस्तक. आणि ज्यांच्या हाताने हा पुरस्कार देण्यात येणार आहे म्हणजेच आपल्या कार्यक्रमाचे उद्घाटक नामदार एकनाथ